मग नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया. समय सर्व जे इथं आहेत, जे यूट्यूब, फेसबुक, टी व्ही माध्यमाने जे काही तुम्ही वचन पाहताय, कम ऑन एव्हरीवन. देवा, तू महान परमेश्वर आहे. तुझा गौरव करतो, तुझी स्तुती करतो. प्रत्येकाशी बोल माझ्या प्रभू, आणि प्रत्येकात तुझा महिमा होऊ दे. प्रभू येशू नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आजचा जो विषय आहे तो या संदर्भाने आहे की परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. अजून पण देणार. प्रेज द लॉर्ड. पण आशीर्वाद मिळाल्यानंतर आपण त्या आशीर्वादामध्ये हरून जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु दिलेल्या आशीर्वादाकडे आपण लक्ष लावून कोणाचा गौरव करायचा? देवाचा. प्रेज द लॉर्ड. हा विषय प्रभूने यासाठी दिला कारण अनेक जण प्रभूकडे प्रार्थना करतात का देवा माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. पण देव हे पाहतो जे पहिले आशीर्वाद मी तुला दिले मग ते घेऊन तू हरून गेला का तू लक्ष लावून देवाचा गौरव केला, हे आज आम्हाला चेक करायचं. प्रेज द लॉर्ड. जर आपण कोणाकडे प्रार्थना करतोय पण देव बघतोय मागचं काय पेंडिंग आहे. प्रेज द लॉर्ड. मागचं काय बाकी आहे, प्रभू ते आम्हाला शिकवतोय. कारण देवाची इच्छा आहे का ज्या देव आम्हाला आशीर्वाद देतो ते आशीर्वाद घेऊन आपण हरवलं नाही पाहिजे. काय नाही झालं पाहिजे, पण तू लक्ष दिलं पाहिजे का देवाने मला काय दिलंय आणि त्याद्वारे आपला कोणाचा गौरव करायचा. प्रेज द लॉर्ड. जर आपण आशीर्वाद घेऊन हरवून जात नाही पण देवाचा गौरव करतो तर मग देव आम्हाला अधिक देईल. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना अधिक पाहिजे, मग जे दिलंय त्याच्यामध्ये हरून जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. मग आज प्रभू आम्हाला शिकवल का आम्ही कसं हरून जातो. प्रेज द लॉर्ड. किंवा आज जर कोणी हरून जरी गेलं असेल तर ते आज परत येईल. प्रेज द लॉर्ड. आपण प्रभूमध्ये परत येणार आज. प्रेज द लॉर्ड. वाचूया ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान अध्याय 17 आणि त्याचं 11 वचनापासून या ठिकाणी आपण वाचणार आहोत. लूक शुभवर्तमान अध्याय 17 आणि त्याचं 11 वचनापासून या ठिकाणी आपण वाचू. आणि सर्वजण काढा, इवन लिहून घ्या. बायबल पाहिजे प्रत्येकाकडं किंवा ॲटलिस्ट लिहून पाहिजे. काढलं सर्वांनी? ओके. रीड करते सिस्टर. आणि असे झाले की ते यरुशलेमेकडे जात असता तो शमरोन व गालील यांच्यामधून जात होता. आणि तो एका गावात जात असता 10 कुष्ठरोगी मनुष्य त्याला भेटले. ते दूर उभे राहिले आणि ते मोठ्याने म्हणाले, हे गुरु येशू, आमच्यावर दया कर. आणि त्यांना पाहून तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपणास याजकांना दाखवा. आणि असे झाले की ते जात असता ते निर्मळ केले गेले. आणि त्यांच्यातील एक जण आपण बरा झालो असे पाहून मोठ्याने देवाचे गौरव करीत माघारी आला. आणि तो त्याचे उपकार मानीत त्याच्या पायाजवळ उपडा पडला. तो तर शमरोनी होता. तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, 10 जण निर्मळ केले गेले नाहीत काय, तर ते 9 जण कोठे आहेत? त्या परक्या वाचून देवाला गौरव द्यायला परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? प्रेज द लॉर्ड. आजचा विषय आहे आशीर्वाद देऊन हरून जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी येशू ख्रिस्त एका वाटेने चाललाय. रस्त्यामध्ये बायबल सांगतं का 10 कुष्ठरोगी येऊन कोणाला भेटले? येशूला. आणि त्यांनी आपली स्थिती सांगितली आणि देवाकडून ही अपेक्षा बाळगली का प्रभू तूच काहीतरी कर आणि आमचे मार्ग काय कर, मोकळे कर. आणि बायबल सांगतं का प्रभूने त्यांना सांगितलं, जा आणि स्वतःला याजकांना दाखवा का तुम्ही कसे झालात, बरे झालात. देवाच्या वचनाप्रमाणे त्यांनी केलं. ते वाटेत निघाले आणि रस्त्यामध्ये त्यांचं कोड काय झालं, बरं झालं. प्रेज द लॉर्ड. मग बायबल सांगतं का 10 लोक आहेत. किती लोक आहेत? त्यांच्यापैकी किती परत आला? एकच. एक व्यक्ती आला आणि कोणाला दाखवतो? स्वतःला, येशूला. आणि देवाची काय करतो? स्तुती करतो का धन्यवाद प्रभू तू मला काय केलंस, बरं केलं. पण देव त्याचा धन्यवाद घेऊन आनंदी झाला. पण देवाने एक प्रश्न विचारला का 9 जण कुठे आहेत? प्रेज द लॉर्ड. तू एकटाच होता का? किती लोक होते? मग 9 जण कुठं गेले? मग 9 लोकांना आरोग्याने मिळालं का? मिळालं. पण बाकीचे लोक ज्यांना आरोग्य मिळालं त्या आरोग्यामध्ये लोक हरून गेले. प्रेज द लॉर्ड. कसं काय हरून गेले? कोणाकडे आले पाहिजे होते? कोणाची स्तुती करण्यासाठी. पण ते म्हणले असतील का आता इतके दिवसानंतर माझे कोड गेले, चला जाऊन बायकोला भेटून येतो. प्रेज द लॉर्ड. कुणी म्हणत असाल चला जाऊन मुलांना भेटून येतो. कुणी म्हणत असाल माझा खूप मोठा व्यवसाय आहे, जाऊन मी काय शोधून येतो, व्यवसाय बघून येतो. कुणी म्हणत असाल माझी शेती आहेत, माझे मेंढरं आहेत, ते पडीक असेल, जाऊन मी बघून येतो. म्हणजे अनेक 10 जणांना आशीर्वाद मिळाले. 9 जण त्या आशीर्वादामुळे काय झाले, हरून गेले. प्रेज द लॉर्ड. एक समय असा होता का ते गावात जाऊ शकत होते का? नातेवाईकांकडे, व्यवसायाकडे, शेतीकडे. पण ज्यावेळेस देवाने त्यांना बरं केलं तर ते कोणाकडे परत आले पाहिजे होते?
पण ते आले का परत? ज्यास देव आशीर्वाद देतो, अनेक लोक त्या आशीर्वादामध्ये काय होऊन जातात? हरून जातात, ते प्रभूला विसरून जातात. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाला ही गोष्ट आवडत नाही. प्रभूने मुद्दामून विचारलं की तू एकटाच आहे का जो बरा झाला? 9 जण कुठे गेले? प्रेज द लॉर्ड. मग अशा आज अनेक लोक आहेत का ज्यांच्या जीवनामध्ये प्रभूने कार्य केलंय, पण ते सर्व काय झालेत? हरून गेले. प्रेज द लॉर्ड. म्हणजे एक समय होता काय 9 लोकांना गावात प्रवेश नव्हता, गावाच्या बाहेर राहायचे, हालाल होते, कोणी विचारत नव्हते. पण आता त्यांना असं वाटतं का नाही जाऊन लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, नातेवाईक कडे गेलं पाहिजे, व्यवसाय पाहिला पाहिजे, शेती पाहिला पाहिजे. एक टाईम होता, पण जाऊ शकत होते का? कुणी बाहेर काढलं. मग कोणाचा गौरव केला पाहिजे होता? केला का गौरव? हरून गेले. कसे गेले? पुढच्या वेळेस जर प्रभूकडे काही मागायला आले, प्रभू देईल का? ते म्हणाले माझा गौरव चोरणार आहेत. प्रेज द लॉर्ड. आपला प्रभू ईर्ष्यावान देव आहे आणि त्याचा गौरव चोरलेला प्रभूला आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या का पुन्हा आम्हाला प्रभूची गरज लागणार आहे. आणि म्हणून जेव्हा देव आशीर्वाद देतो, आपण हरून जायचं नाही, पण तू लक्ष लावून त्याच्यातून कोणाचा गौरव करायचा? कारण तो व्यक्ती परत आला, त्यांनी लक्ष लावलं का माझं आरोग्य मला मिळालं, माझ्या प्रभूने मला बरं केलं, आता ह्याद्वारे मी कोणाचा गौरव केला पाहिजे? केला का नाही केला? का हरून गेला? आज देवाची इच्छा आहे की आपण हरून जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. एक समय फक्त निराशा असती, एक समय फक्त आशीर्वाद करतात, एक समय कुणी नसतं, पण एक समय असा येतो का देव सर्व काही बदलतो आणि मग त्याच प्रभूला आम्ही सोडून जगात सगळ्या गोष्टी करतो, पण देवाच्या गौरवटी येत नाहीत. प्रेज द लॉर्ड. आपण देवाचा गौरव केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज सगळं चांगलं आहे, कोणाची कृपा आहे? मग जगात हरून जायचं का? नाही, हरून जाऊ नका, कारण पुन्हा कोणाची गरज लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हरून जर गेले तर देव प्रार्थना ऐकणार नाही. म्हणून देवाची इच्छा आहे का ह्या एका व्यक्तीप्रमाणे जो परका आहे, शमरुणी कोण आहे? प्रभू. त्याला माहीत नाही, पण त्याला कळतं का आशीर्वाद घेऊन मला हरून जायचं नाही, मला प्रभूचं काय करायचं? प्रेज द लॉर्ड. आज अनेक जण आजारी असतील, पण त्यांना कुणी बरं केलं? मग आता बरे झालेत, मग आता प्रार्थनेला वेळ नाही. कशाला वेळ नाहीये? आता प्रार्थनेला वेळ नाही. एक समय होता का बिछाण्यावर झोपून होते, एक समय दवाखान्यात ॲडमिट होते, पण ज्यास बरे झाले मग ते लोक सहभागी दिसत नाही. कुठं गेलो? कार्यक्रमाला गेलो. कुठं गेलो? नाही, पाहुणे आले होते. पण एक समय होता का तुझ्याकडे कुणी येत नव्हतं ना, तू कोणाकडे जाऊ शकत होता, पण तुला कुणी मोकळं केलं. मग देवाने तुला जर बरं केलं तर त्या आरोग्यात हरून जायचं का लक्ष लावून देवाचा गौरव करायचं? का देवाने मला बरं का केलं, कारण ह्या निमित्ताने मी कोणाचा गौरव केला पाहिजे? 4 लोकांना सांगितलं पाहिजे का जर मी आज बरा आहे देवाच्या कृपेमुळे आहे, जर मी आज मेलो नाही ही देवाची कृपा आहे, आज हॉस्पिटल माझ्या मागे नाहीये ही देवाची कृपा आहे. मग देवाची इच्छा आहे का जसं देव तुम्हाला देतो ते घेऊन तुम्ही हरून जाऊ नका. देवाने आम्हाला यासाठी मोकळं केलं नाही का पुन्हा मी जगात जावं. देवाची इच्छा आहे का आपण देवाचा गौरव करावा. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणला का 10 लोकांना बरे होईल तर मला येऊन परत दाखवा? नाही म्हटला, पण अपेक्षा होती. प्रेज द लॉर्ड. काय होती? म्हटला का? तो म्हणला जा याच्याकडनं काय करा. त्याला वाटलं का जास्त चमत्कार होईल, हे माझा गौरव करतील, आणि म्हणून त्याने विचारलं का 9 जण कुठं आहेत? प्रेज द लॉर्ड. 9 जण म्हणले पाहिजे, तू तसं कुठं म्हणला प्रभू? प्रेज द लॉर्ड. कळतंय? देवाचा गौरव करावं हे आम्हाला समजलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कुणी म्हणलं का स्वतःवर माझी स्तुती करा, पण आपण देवाचं काय केलं पाहिजे? कारण त्या देवानी आमचं आयुष्य बदललंय. प्रेज द लॉर्ड. मग जे आजारी होते, जे एक समय निराशेमध्ये होते, त्या लोकांनी विशेषतः प्रभूला गौरव दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण नंतर आमच्याकडे साधे कारणं असतात, नाही पाहुणे आले, नाही नातेवाईक होते, नाही असं होतं, नाही तिकडं होतं. पण एक समय होता की तुझी अवस्था कशी होती, तुला कुणी समजून घेणार नव्हतं, कुणी जवळ करणार नव्हतं, पण त्या समय देवाने तुला जवळ घेतलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण विशेषतः देवाचा गौरव करायला आणि देवाच्या सहभागितेमध्ये यायला विसरलं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण आपण एकत्र येतो, कुणाची आराधना होती, कुणाचा गौरव होतो, मग केला पाहिजे का नाही? पण आपण विसरून जातो. नाही, घरीनच केली प्रार्थना. संकट समय करतो का घरीनच? आपण म्हणतो नाही मध्यस्थीची प्रार्थना. बायबल काय सांगतं? मग त्याच बायबल समजतं कधी? संकटात. आणि संकट निघून गेल्यानंतर बायबल समजत नाही आम्हाला, आमचे समज ॲडव्हान्स होऊन जाते. नाही, देवती तुम्ही प्रार्थना ऐकतो. सहभागिता प्रभूंनी का नेमली? एकत्र यावं, एकमेकांच्या साक्षी एकमेकांना शेअर कराव्या, प्रोत्साहन द्यावं, धीर द्यावं, आणि ह्याद्वारे प्रभूचं कार्य वाढावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्या लोकांना आरोग्य मिळालंय त्या आरोग्यामागे लपू नका. प्रेज द लॉर्ड. देवाने आम्हाला का बरं केलं, कारण त्याद्वारे आम्ही कोणाचा गौरव करावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर तुम्ही एखादी साक्ष प्रभूची चोरली तर ती चोरू नका, त्याद्वारे कोणाचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय वचन? हरून जायचं नाही. काय करायचं नाही? गौरव करायचा. कोणाचा? हां. सेकंड पॉईंट आहे नोकरी. अनेकदा नोकरी नसती आणि नोकरी आमची प्रामुख्याने गरज आहे, किंवा उद्योग. कोणाकडे प्रार्थना करतो?
हां प्रभू माझ्याकडे डिग्री आहे पण प्रभू वॅकन्सी नाही आहे. मग कोण वॅकन्सी निर्माण करतं? मग वॅकन्सी असती पण एक्सपिरियन्स नसतं, मग कोण जागा निर्माण करतं? हां मग एखाद्या पुण्या बॉम्बे जॉब लागतो, मग राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही, प्रभू कसं ॲडजस्ट करायचं? कोण ॲडजस्ट करतं? मग ज्यास नोकरी भेटती, ज्या स्थिती नाही आहे, मग त्यास कोणाचा गौरव झाला पाहिजे? पण तो व्यक्ती म्हणतो आता मला टाईमच नाही. काय नाही मला? कारण माझा मालक म्हणतो तू सारखा विश्वासू माणूसच मी नाही पाहिला. त्या 2 शब्दावर तो फिदा आणि चर्चला विसरून जात. मालक काय म्हणतो? तुझ्यासारखा विश्वासू मी, बस त्या 2 शब्दात तो खुश आणि प्राऊडपणे सांगतो. का प्रार्थनेला येत नाही? नाही मी जर तिथून गेलो ना माझी कंपनीच पडून जाईल. कळतंय प्रत्येकाला कोणाचा गौरव झाला पाहिजे? मग तुम्ही विश्वासूपणे काम करावं असे म्हणजे विश्वासूपणे काम करू नये अशी प्रभूची इच्छा नाही आहे. तुम्ही फेथफुली राहा पण एक दिवस कोणाला दिला पाहिजे? यस, प्रार्थनेचा समय हा प्रार्थनेला दिलाच पाहिजे. नाही मी नंतर यूट्यूबवर बघन, जेवायच्या टायमाला जेवतो का नाही? जे टाईम आहे जेवायचा जेवतो का नाही जेवत? नंतर वडापाव खा, नंतर भेळ खा, त्यांनी फरक पडत नाही, पण जेवणाच्या टायमाला जेवण पाहिजे. सहभागिताचा जो टाईम आहे त्या टाईमला आपली फेलोशिप झालीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एक शिस्त पाहिजे स्वतःला का हा समय आहे प्रभूच्या गौरवाचा. प्रेज द लॉर्ड. कारण घरी जरी आपण फेलोशिपमध्ये असेल मग कुणी झोपलाय, कुणी कसा बसलाय आणि काय करतो देवाची फेलोशिप, त्याला फेलोशिप म्हणत नाही. आदर पाहिजे कोणाचा? जर तुमच्या समोर प्रभू आहे तर तुम्ही कशा अवस्थेत पाहिजे? आदरयुक्त. प्रेज द लॉर्ड. कोणाचा आदर झाला पाहिजे? पण तो आदर दिसत नाही कारण माणूस विसरून जातो आणि हसून सांगतो मला सुट्टीच भेटत नाही. हसण्याची गोष्ट आहे का दुःखाची गोष्ट आहे? त्यांनी म्हणलं पाहिजे का मस्तसाठी दुसरा जॉब शोधा, मस्तसाठी प्रार्थना करा कारण माझा जीव तळमळतोय, माझ्यातून प्रभूचा गौरव होत नाही. पण लोक हसून सांगतात. कसं सांगतात? मला सुट्टीच नाही आहे. आनंदाची गोष्ट नाही, खेद करण्याची गोष्ट आहे. कारण तू देवाकडे आला पाहिजे, तुला अनेक गोष्टींमध्ये प्रभूची गरज लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा तुम्ही आर्मीत आहे, तुम्ही पाणबुडीत आहे, 3-3 महिने ती पाण्यात राहती तर नाही येऊ शकत तर गोष्ट वेगळी आहे. पण आठवड्यात 1 दिवस तर प्रत्येकाला मिळतो. ही सुट्टी प्रत्येकाला आहे, ही सुट्टी आपण काढलीच पाहिजे आणि प्रभूचा गौरव केला पाहिजे. पण अनेक जण हरून जातात. काय होतात? मग देवाचा गौरव आहे का? मग कसं प्रभू त्याला ब्लेस करेल? आणि मग आमची तर प्रार्थना का देवा माझं प्रमोशन कर. काय कर? देव म्हणाल एवढं दिलं तर मला विसरून गेला आहे, अजून देईल तर लांबपर्यंत दिसणार नाहीस. प्रेज द लॉर्ड. मग होईल का प्रमोशन? एवढ्याच व्यवसायात तू गायब झालास. व्यवसाय आपल्या हिशोबाने मोठा आहे पण ते म्हणतो माझ्या हिशोबाने कसा आहे? मोरीच्या दाण्यासारखा आहे. कसं आहे? पण एवढ्यातच तू गायब झालास. जर तुला अजून पाहिजे तू मला दिसणारच नाहीस. मग प्रेज द लॉर्ड. कळतंय आमचे आशीर्वाद आम्हीच आडून धरले, आम्हाला कळत नाही, बुद्धीने मी मोठा होत नाही, देवाच्या कृपेने मी मोठा होतो. प्रेज द लॉर्ड. बुद्धीने किती पळा, एक नुकसान सगळं बरोबर. प्रेज द लॉर्ड. एक नुकसानाने सगळं बरोबर. पण जर तू एक दिवस तुझ्या प्रामुख्याने प्रभूला देईल, देव तुला कमी होऊ देणार नाही, देव तुला वाढवत जाणार. प्रेज द लॉर्ड. कारण देव पाहणार हा गौरव चोरणारा नाहीये, हा हरून जाणार नाहीये, हा लक्ष लावून देवाचा गौरव करणारा. प्रेज द लॉर्ड. म्हणून देव जे देतो ते हरवण्यासाठी नाही, आम्हाला मिळवण्यासाठी देतो. कारण आपण कोणात मिळलो पाहिजे? प्रेज द लॉर्ड. कारण देव परिचय देतो आपल्या सामर्थ्याचा, आपल्या अद्भुत कार्याचा, का माझी ओळख व्हावी, का मी काय करू शकतो. मग देव जर तेवढं करू शकतो त्यापेक्षा मोठं नाही करू शकत का? पण देव पहिले थोडं देऊन बघतो. कसं देऊन बघतो? थोडं देऊन बघतो का हा विश्वासू आहे का, हा प्रामाणिक आहे का, हा हरून जाणार आहे. जर हरवणारा असेल त्याच्याशिवाय तिथंच थांबले. पण जो विश्वासू असेल तो देवाचा समय देवाला देणार आहे, देवाची आराधना करणार आहे, प्रभू त्याची प्रगती करतो. प्रेज द लॉर्ड. तो पडणार नाही. त्याचा पाया कोणावर आहे? प्रभूवर आहे. तो पडणार नाही, प्रभू त्याला सांभाळणार. पण जे ताकदीने वर जातात, लक्षात घ्या तुम्हाला आधार कोणाचा नाही, एक क्षणात खाली. प्रेज द लॉर्ड. एक क्षणात वर आणि एक क्षणात कुठं? पण जो टप्प्याटप्प्याने जातो याला प्रभू घेऊन जातो, तो लगेच खाली पडत. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचा गौरव चोरीला जाऊ नये, म्हणून जे देवाने दिलंय त्यामधून देवाचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. नेहम्या बायबल सांगतं यरूशलेमचे कोट पडले, त्याला कळालं, रडला, उपवास प्रार्थना केली, वेगळ्या गावात राहायचा, वेगळ्या सिटीमध्ये राहायचा, पण रिक्वेस्ट केली. राजाने विचारलं काय झालं? तो म्हटला का मला परवानगी द्या का मी जाऊन ते नगर काय करावं. तो म्हटला पाहिजे चांगला जॉब आहे, राजाच्या जवळ आहे, हा जॉब गेला कुणी लागेल, मग माझा चान्स भेटेल का नाही भेटेल मला काय माहीत. नको रे बाबा. तसं केलं का त्यांनी? जसं त्यांनी प्रभूचं काम केलं, प्रभूने त्याचं नाव या जीवनी पुस्तकात आणलंय. प्रेज द लॉर्ड. कळतंय त्याचं नाव या पुस्तकात प्रभूने आणलं. हे कसं काय झालं? जर तो घरी बसला असता, तो कामात मग्न झाला असता, देवाचा गौरव झाला असता का त्याच्याद्वारे?
पण प्रभूंनी पाहिलं का जे पद मी याला दिलं हे पद घेऊन हा हारून गेला नाही, पण त्याच्यामध्ये पण कोणाचा गौरव शोधतो. प्रेज द लॉर्ड. मग आपल्या कामात पण कोण गाजवला पाहिजे. चला ठीक आहे, रोज मला प्रार्थना जाता येत नाही, पण कामात तरी मी येशू सांगितला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण लाजलं नाही पाहिजे प्रभू सांगायला, आम्हाला अभिमान पाहिजे प्रभू सांगण्याबद्दल. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय जग अभिमान बाळगतं त्यांच्या गोष्टी करण्यासाठी, पण आपण लोक लाजतो, भयभीत करतो, असंच होईल तसंच होईल. पण जगातले लोक पहा, ते भीत नाही, ते अभिमानाने करतात. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय. म्हणून देवाचा गौरव घेऊन, देवाचे आशीर्वाद घेऊन हारून जायचं. कुणाचा गौरव करायचा? कारण देवाने यासाठी दिलं का त्याद्वारे आम्ही प्रभूचा गौरव करावा. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो, जर तुम्ही विश्वासू असाल देव तुम्हाला अजून देणार. प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर मोठे कार्य करणार आहे. थोडक्यात नाही, मोठ्या गोष्टी देऊन तो तुम्हाला ब्लेस करेल. पण देव विश्वासू पण शोधतो, आणि जर आपण विश्वासू असेल, आपण हारून जाणार नसणार, देव आम्हाला वाढवणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय परमेश्वर करू शकतो. कोण करू शकतो? हां, प्रभूला करायचंय. म्हणून गौरव चोरी जाता कामा. नक्की नोकरी करा, पण एक दिवस कोणाला दिला पाहिजे? हा जो समय प्रार्थनेचा तो दिलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. थर्ड पॉइंट, मुलांबद्दल. मुलं आज कुठं आले पाहिजेत? प्रार्थनेला. कुठं? पण आपण म्हणतो लहान आहे, कसा आणू? कसा आहेस तो? आणि येशूला तर किती दिवसाचा झाला? 8 दिवसाचा झाला. तो कुठं आणलं लगेच? त्याला गरज होती का मंदिरात यायची? तो स्वतःमध्ये कोण आहे? तो स्वतः मंदिर आहे, तो स्वतः परमेश्वर आहे. पण जर तो येतो, मग आपल्या लेकरांनी आणू शकत का आपण? पण आपले लेकरं देवाच्या गौरवामध्ये नाही, आणि मग मोठे झाल्यानंतर ते हातात येत नाहीत. प्रेज द लॉर्ड. ज्यास तुमच्या हातात ते असतात, तुम्ही त्यांना आणत नाही, आणि जास्त तुमच्या हातातून निघून जाताना मग तुम्ही म्हणता का देवा याला कुठं घेऊन ये? त्यामुळे कसं गणित आहे? तुझ्याकडे दिलं तर तू आणलं नाहीस, आता हाताबाहेरून गेलं, मग कोणाला म्हणतो घेऊन ये? मग प्रभू ऐकेल का प्रार्थना? आई वडील त्याला क्लासला पाठवतात, कोचिंग क्लास देतात, सगळं देतात, पण फक्त कोण देत नाही? परमेश्वर देत नाही. मग ते म्हणतो का तुला पोटचं फळ नव्हतं, कुणी दिलं? हे प्रभूने दिलं, चांगलं दिलं. कसं दिलं? पण त्यात तू कोणाचा गौरव केला पाहिजे होता. मग लक्षात घ्या, तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी देतायत, गाडी दे, त्याला सगळं दे, क्लास दे, ज्या गोष्टी मागल, मोबाईल दे, लॅपटॉप दे, पण प्रभू देत नाही. तो मोठा होईल, मग तुम्हाला विचारणार नाही. आवडेल का? प्लीज बोला. आवडेल का? मी असे आई वडील पाहिलेत का कोणी नाही सांगती, मुलं फक्त पैसे पाठवतात. काय पाठवतात? त्यांना वाटतं पैसे नको, पैसे पेन्शन मला पण आहे, मला तू पाहिजे, पण तो म्हणतो मला वेळ नाही. काय पाठवतो? फक्त हे घे 5,000 रुपये महिना तुला. पण तिला वाटतं का रे पैसे नको आहे मला, माझ्या आयुष्याचे थोडे दिवस आहेत ना, ते माझ्या फॅमिलीमध्ये गेले पाहिजे, पण त्या फॅमिलीला वेळ नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय अशी अवस्था येतील. त्यांना वाटतं का तास तासभर व्यक्तीबरोबर बोलावं, कारण बोलायला कोण नाही एकट्या खोलीमध्ये. मग प्रभू दिला असता तर ॲटलीस्ट आम्हाला प्रभूला म्हणता आलं असतं का प्रभू माझे लेकरं माझ्याकडे का नाही? प्रभू ते आणणार. प्रेज द लॉर्ड. पण ज्या लेकरांना तुम्ही प्रभू दिलाच नाही, तर मग प्रभूकडे तुम्ही मागू शकता का हक्काने का प्रभू असं कर म्हणून? म्हणजे ज्या समय होता तू त्यांना प्रभू दिला पाहिजे होता, पण तू देवाचा गौरव काय केला? चोरलास. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं? मुलं आई वडिलांना काय करतात? विसरून जातात आणि वाट बघतात की लवकर हा कधी मरल, म्हणजे हे घर बी विकू आणि पुण्या बॉम्बेत मोठा फ्लॅट घेऊन टाकू. रिअल सांगतोय मी तुम्हाला, असं आहे का बाबा त्यांना वाटतं का एवढं मोठं घर काय करणार आहे तू इथं राहून? ते वाट बघतात ती काय होईल लवकर मेले म्हणजे काय करायचं? विकायचं आणि अजून जाऊन मोठं घ्यायचं. त्यांचं मन तुटतं कारण आमची लेकरं कशी आहेत. पण परमेश्वर म्हणून का तू तुझं काम केलं का? तू देवाचा गौरव केलास का? जे लेकरं मी तुला दिले का ते घेऊन तू हरून गेलास? तू हरून गेला तुझ्या आयुष्याचे अनेक दिवस, आणि मग तुला कोणाची आठवण झाली? आता प्रभूची. मग प्रभू तुझी प्रार्थना कशी ऐकल? प्रेज द लॉर्ड. म्हणून देव देतो ते घेऊन हरून जाऊ नका, प्रभूचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. योसेफ प्रभूचं भय होतं, चांगली संगत याकोबाद्वारे त्याला मिळाली. जरी भावाने अत्याचार केला, वडिलांनी स्वप्नामध्ये साथ दिला नाही, पण तरी असतो मोठा राजा झाला, त्यांना विसरला. प्रेज द लॉर्ड. योसेफमध्ये परमेश्वर होता. प्रेज द लॉर्ड. आपल्या लेकरांना जर प्रभू दिला तर तो परमेश्वर कधी ना कधी त्यांच्यामध्ये नक्की दिसणार, आणि तुम्हाला हक्क असणार प्रभूकडे म्हणावं का प्रभू माझ्याबरोबर असं काय, जर तसं काही झालं तर. प्रेज द लॉर्ड. पण आपली बाजूच क्लिअर नाही आहे तर प्रभू ऐकल का आपली प्रार्थना? प्रेज द लॉर्ड. प्लीज. किती लोकांना कळतं? प्रभूची गरज आहे. कोणाची गरज आहे? हा, आपणच नाही म्हणायचं लय अभ्यास आहे त्याला, लय अभ्यास आहे त्याला. अरे शेवटी कुणाची नोकरीची वेळेस कोणाची गरज लागते? हॉल तिकीट नाही भेटलं कोणाची गरज लागते? इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यूला गाडी नाही भेटली कोणाची गरज लागते?
आणि ज्या स्टे लागला मग कोणाची गरज लागती? मग सगळ्या समयातच प्रभूची गरज आहे, मग तो प्रभू का नको आहे आपल्याला? प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? आपण म्हणतो कळतंय, पण रिझल्ट दिसत नाही. काय दिसत नाही? तर तुम्ही म्हणता होय आमेन, तर मग रिझल्ट दाखवा. प्रेज द लॉर्ड. आपले लेकर प्रभूमध्ये आणा. आज नाही म्हणतील, उद्या नाही म्हणतील, पण तुमचे प्रयत्न पाहिजेत त्यांना प्रभूमध्ये आणण्यासाठी. पण जर आपण त्यांना आज देव देत नाही तर उद्याचे दिवस तुम्हासाठी फक्त आशिरूचे असणार आहेत. म्हणून आज समय ते तुमच्या हातात आहे, त्यांना प्रभू द्या, त्यांच्यामध्ये हरून जाऊ नका. कळतंय? लहानच आहे पण तो माझा ऐकत नाही, आणि मग मोठं झाल्यानंतर ऐकणार आहे का? आता तू भूषणाने सांगतो, तो माझं काय करत नाही. ही भूषणाची गोष्ट नाही आहे, ही दुःखाची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. पण आम्हाला भूषण वाटतंय सांगणं, माझी लेकर माझं ऐकत नाही, येतच नाही. अरे भूषण मिरू नको, ही छोटी गोष्ट आहे. आणि मोठा झाला चुकीच्या मार्गाला लागला आणि ज्यास तुला अडवशील तो ऐकल का तुझं? मग त्यास रडण्याची वेळ येईल, त्यास प्रभूकडे ओरडण्याची वेळ येईल, पण देव ऐकल का प्रार्थना? देव म्हण कोण जबाबदार आहे? कारण मी तुला दिलं माझ्या गौरवासाठी, पण तू ते घेतलं आणि हरून गेलास. प्रेज द लॉर्ड. हन्ना परत आली आणि कोणाचा गौरव केला? हा, देवाला दिलं तिने. एकच होतं, किती होतं? पण ते पण कोणाला दिलं? आणि म्हणून देवाने तिला अजून लेकरं दिले. प्रेज द लॉर्ड. प्रभूने तिला अजून लेकरं दिले, कारण देवाने पाहिला हिला दिलं, ही हरून गेली नाही, ही देवाचा गौरव करू लागली. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर देवाने आशीर्वाद दिले ते घेऊन हरून जाऊ नका, परंतु देवाचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळते? समजतं प्रत्येकाला वचन? पती पत्नी आहेत. एक समय होता का लग्न नव्हतं जमत? काय नव्हतं जमत? हां, प्रॉब्लेम व्हायचा. कलरचा प्रॉब्लेम, जॉबचा प्रॉब्लेम, बिझनेसचा प्रॉब्लेम, घराचा प्रॉब्लेम, अनेक प्रॉब्लेम्स असतात लग्नाचे. पण तुम्हाला फेथफुल पार्टनर, चांगला लाईफ पार्टनर कोण देतो? मग कोणाची आठवण झाली पाहिजे. पण नंतर ते पती पत्नी आदम हवेसारखे एकमेकात हरून जातात. प्रेज द लॉर्ड. आदम आणि हवा हे प्रभू निर्माण केले, ते त्याच्या गौरवासाठी, पण या लोकांनी प्रभूला केलं बाजू आणि दोघे एकमेकात काय झाले? हरून गेले. कळते प्रत्येकाला? आशीर्वाद प्रभू यासाठी देत नाही का आपण त्या बागेत हरून जावं, यासाठी देतो का आपण लक्ष लावावं आणि प्रभूचा गौरव करावा. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला? प्रभू गरजेचा आहे. प्रभू नसेल आणि जर एकाचं विश्वासू पण चोरलं, मग तुमच्या लाईफमध्ये फक्त दुःख असणार. विश्वासू पण म्हणजे कळतंय, पती पत्नी आहेत पण विश्वासू पण चोरलं, म्हणजे त्याचं बाहेर तिसऱ्या ठिकाणी अफेअर सुरू झालं, मग काय करणार? मी फॅक्ट सांगतो तुम्हाला. आजची अशी कंडिशन आहे का पत्नी आहे पण बाहेर अफेअर आहे, पती आहे बाहेर अफेअर आहे. नीतिमत्व काय झालं? का तुला प्रभू आठवला नाही? का तू देवाकडे आला नाही? का आपली बाजू गोष्टी तू मजबूत करून घेतल्या नाही? तुम्ही दोघं हरून गेलात आणि म्हणून सैतान आला आणि काय केलं? चोरून नेलं. आता आश्रू त्या ठिकाणी काय करतात? राज्य करतात. कारण देव म्हणतो जे देतो ते घेऊन हरून जाऊ नका, ते घेऊन तुम्ही प्रभूचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. झोप उडून जाती, लोकांना झोप येत नाही, त्यांना वाटतं मरून जावं, आत्महत्या करावं. मग असं समय का आला तुझ्या लाईफमध्ये? कारण जे देवाने दिलं ना त्याकडे तू लक्ष लावलं नाही का? ह्याद्वारे मला प्रभूचा गौरव करायचा होता. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? समजतंय वचन? प्रभू पाहिजे. कोण पाहिजे? हा, आणि त्याचा गौरव झालाच पाहिजे. आठवड्यात एक भक्ती आहे, केलीच पाहिजे आपण. देवाचा गौरव जिथं कुठं मिळेल आपण केलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण अनेकदा ते घेतो आपण, ना टाईमच नव्हता, घर नसतं, प्रभू घर देतो, आणि नंतर कशाला राखण करतो आपण? आणि कुणी दिलं तुला घर? आणि मग आता तू घराचं रक्षण करतोस. नाही, एवढं मोठं घर आहे, कुठून सोडून जायचं? कळतंय? एवढं मोठं घर मग पहिलेच ठीक होतं का? प्लीज बोला, कळतं? अशा अनेक लोकांकडून आम्ही ऐकतो, अहो घरीच कोण नव्हतं. मग घरी असं काय ठेवलंय तुझ्या? कळतंय? पहिलेच तू रडतो, आर्थिक परिस्थिती वाईट आहे, आणि घरही सोडत नाही. मग काय आहे तरी ते तू सांगत नाही. प्रेज द लॉर्ड. कळतंय? कोणाला फसवतो आपण? देवाला आणि स्वतःला. प्रेज द लॉर्ड. देवाने घर यासाठी दिलं नाही का तू हरून जा. कारण एक समय तुझ्या घरी कोण पाहुणे यायचे का? घर छोटं असेल कोणी येतं का पाहुणे? पण नंतर अशी पाहुण्याची लाईन लागती का मग त्यांचंच करत बसतो आपण. नाही, काय करायचं आता? लोक येतात. एक टाईम होता कोण येत नव्हतं. येतात, येऊ द्या, पण त्यांना पण घेऊन कुठे या? हा बाबा, हा प्रार्थनेचा दिवस आहे, तुला पण यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. कारण बाबा ज्यास काय नव्हतं ना त्यास प्रभू होता माझ्याबरोबर. आता तुझं मन धरून जमणार नाही, मला पहिले कोणाचं मन धरायचं. पण ज्यास मन धरायची वेळ येते आपण देवाचं मन सोडतो. देव समजदार आहे. देव कसा आहे? देव घे ॲडजस्ट करून. तुला माहिती आहे नातेवाईक कसे आहेत. प्लीज बोला, कळतंय? मग देव ऐकल का प्रार्थना? बदलतील का गोष्टी? देवाचा गौरव होत नाही. देव म्हणतो 9 जण कुठे आहेत?
मला ती गोष्ट खूप हृदयाला हे झाली. एक व्यक्ती आला, प्रभू म्हणला पाहिजे प्रेज गॉड, चला एक आला मी आनंद करतो. ते म्हणतो तुझ्यात मी आनंदी आहे, पण तुझे बाकी 9 लोक आहेत ते कुठं गेले? त्यांना मी बरं केलं नाही का? त्यांनी माझा गौरव करू नाही का? माझा गौरव झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी का सांगतो? कारण पुढचे ब्लेसिंग्स नाही मिळणार. आणि मग कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो का लॉर्ड प्रेयर चालू आहे पण यांचे फॅमिली रिझल्ट का दिसत नाही? मग ते म्हणतात तुला माहीत नाही, यांचं जुनं माझं बाकी आहे. प्रेज द लॉर्ड. आज तू यांच्या प्रभूचं काम करतोय, पण पहिले येऊन गेलेत माझ्याकडून घेऊन गेलेत, त्याचं बाकी यांनी दिलेलं. प्लीज बोला, कळतंय? असं होतं एक सेवक म्हणून असं वाटतं का लॉर्ड लगेच आन्सर आले पाहिजेत, लोक ब्लेस झाले पाहिजेत. त्यांचे त्रास ऐकल्यानंतर मन खिन्न होतं. असं वाटतं का लॉर्ड काय या समस्या आहेत? पण देव दुसरी बाजू दाखवतो का रे गौरव चोरणार आहेत. हे काय चोरणार आहेत? आहे ते घेऊन हारून जाणार आहेत. माझी इच्छा आहे की हरवले नाही पाहिजेत, हे माझ्यामध्ये मिळाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तो एक व्यक्ती आला आणि प्रभू येशूला पुन्हा मिळाला. प्रेज द लॉर्ड. गर्सेकराचा प्रांतातला व्यक्ती अशुद्ध आत्मा होता, साखळी बांधलं होतं. कशाने? ते बी कब्रस्तानात. येशूने त्याला मोकळं केलं, लगेच तयार झाला आणि प्रभूच्या नौकात येऊन बसा. म्हणला का मला पण तुझ्याबरोबर यायचं. प्रभूला आवडलं. प्रभू म्हणला का नाही मला आवडलं, तू इथंच थांब, म्हणजे कार्य तुझ्यात मी केले ते लोकांना जाऊन काय कर. तो म्हणला पाहिजे का इतके दिवस कब्रस्तानात काढले, आता थोडेसे फॅमिलीला भेटून देतो. तो म्हणतो त्याला कळालं का रे बाबा नाही हे सगळं व्यर्थ आहे, कारण मी इथं बंदिवान होतो ना, कुणी आलं नाही, त्यास माझ्या नावाने खडे फोडत असतील, म्हणत असतील की ह्याच्यामुळं आमची चव जाती, ह्याच्यामुळं आमची चव जाती गावात, का तुमचा व्यक्ती तो तिथं बांधलेला आहे. पण ज्यावेळेस तो ब्लेस होईल लोक म्हणतील आमचाच व्यक्ती. पण तो म्हणतो नाही, मला कोणाचा गौरव करायचा आहे? प्रभू ते लोक शोधतो का जे प्रभूचं काय करणार आहेत. हा, पण अनेक लोक गौरव चोरून घेतात, हरून जातात त्याच्यामध्ये. त्यांचे रिझन्स ऐकायला मिळतात, नाही आता जॉब लागला ना म्हणून जमत नाही. अरे एक समय तुला काम नव्हतं, एक समय तुझ्याकडे व्यवसाय नव्हता, एक समय तुझ्याकडे आरोग्य नव्हतं, एक समय तुला घर नव्हतं, हे सगळं प्रभूने दिलं. आता हरून जाऊ नको, पुन्हा देवामध्ये येऊन मिळ. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतंय? आज शांती घरामध्ये. काय एवढी शांती का प्रार्थनेच्या दिवशी झोपून जातात. का नाही आले? झोप लागली. एक समय होता का झोप काय झाली होती? उडून गेली होती. रात्री झोप नव्हती लागत तुला. म्हणजे असं आहे, कधी कधी आम्ही अशी प्रे करतो, कधी कधी रात्री 2ला 3ला कधी फोन करतात, पण अशी प्रे असते का लॉर्ड आज प्लीज प्रत्येकाला तू चांगलं ब्लेस कर, चांगल्या लोकांना अनुग्रह दे. रात्री 2-3 कधी लोक फोन करतात आणि समस्या सांगतात प्रार्थनेच्या. मग झोप उडाली. काय उडाली? पण ज्यावेळेस देव गोष्टी सॉल्व्ह करतो, सगळं ओके करतो, कोणाचा गौरव झाला पाहिजे, पण नंतर त्याला अशी झोप लागते की तो प्रार्थनेला यायचं विसरून जातो. कळतंय? रविवार एक दिवस, 7 दिवस सारखे, पण भक्ती कोणते दिवस करतो आपण? किंवा इथं मंगळवार आहे, कुठं शुक्रवार आहे, कुठं शनिवार आहे, पण एक दिवस कोणाला दिला पाहिजे आपण? पण देतोय का आपण? आता शांती असल्यामुळे आपण एवढं शांत झालो का आपण देवालाच विसरून गेलो. मग देव कशी प्रार्थना ऐकेल आपली? आम्हाला प्रभूची गरज आहे, आणि जो विश्वासू असेल त्याचीच प्रार्थना प्रभू ऐकणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला? आशीर्वाद घेऊन हरून जायचं, ते घेऊन कोणाचा गौरव करायचा? हां, एस्तर राणी वाचू एक या ठिकाणी आपण. एस्तरचं पुस्तक काढू, 4था अध्याय 13 आणि 14 वचन. मर्दखयाने एस्तेरला असे उत्तर देण्यास आज्ञा केली की राजाच्या घरी तू सर्व यहुदांपेक्षा अधिक सुरक्षित सुटशील, असे आपल्या मनास वाटू देऊ नको. कारण या समयी जर तू अगदी गप्पा राहिलीस तर यहुदांना सुटका व मुक्ती दुसऱ्या ठिकाणातून होईल, पण तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. आणि या अशा समयासाठीच तुला राज्य मिळाले की नाही हे कोण जाणे. तेव्हा एस्तेरने मर्दखायाला उत्तर द्यायला सांगितले की तू जाऊन शुशनात असलेल्या सर्व यहुद्यांना एकत्र जमवू आणि तुम्ही माझ्याकरिता उपवास करा. नाव आम्हा प्रत्येकाला माहिती आहे, एस्तरचं पुस्तक वाचलं सर्वांनी. नाव फरमान होता का लोकांना काय करायचं? यहुदी लोकांना मारून टाकायचं. आणि एस्तर राणी कोण आहे? एक पद तिला मिळालं, कोणाच्या कृपेने? आणि मग बायबल सांगतं का आता या समयी फरमान फतवा निघालाय आणि यहुदी लोकांना काय करणार आहेत? मारणार आहे. आणि मग मर्दखाय तिला म्हणतो का आता तू आपल्या लोकांसाठी काहीतरी कर, कारण हा समय आणि कदाचित याच दिवसासाठी तुला देवाने काय केलं, हे पद तुला दिलं. मग तिने केलं का नाही केलं? ती म्हणली का माझ्यासाठी उपवास करा, जरी राजाची परवानगी नाही आहे येण्याची तरी मी जाणार आणि त्या ठिकाणी तुम्हासाठी मध्यस्थी करणार. मला सांगा, पद घेऊन ती हरून गेली का देवाचा गौरव केला?
हां, तिने देवाचा गौरव केला. नाही तर एखादा काय झाला असता, हरून गेला असता. तो मला असता एवढं मोठं पद मला मिळालंय आणि तुम्हासाठी मध्यस्थी करावी म्हणजे राजाला कळू दे का मी पण यहुदीच आहे. कळते ठिकाणी. तर ती हरवून जात नाही, पण कोणाचा गौरव करते? देवाला असे लोक पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. देवाने जे तुम्हाला दिलंय ते घेऊन हरून जाऊ नका, पण ते घेऊन तुम्ही प्रभूचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. एक लास्ट वचन घेऊ आपण. उत्पत्ती अध्याय 9 21 आणि 22 ही 2 वचनं वाचू. द्राक्षरसातून काही पिऊन झिंगला आणि तो आपल्या डेऱ्याच्या आत उघडा पडला. नोहा माहिती आहे सर्वांना ना, पाप होतं. नोहाच्या समय काय होतं? आणि पापामुळं प्रभूने ठरवलं का सगळी पृथ्वी काय करायची? नष्ट करायची. पण नोहाच्या कुटुंबाला प्रभूने काय केलं? वाचवलं. प्रेज द लॉर्ड. मग नोहाने कोणाचा गौरव केला पाहिजे? वेदी बांधली, देवाचा गौरव केला. पण नंतर ते द्राक्षमाची शेती केली. द्राक्षमाची काय केली? आणि पिऊन काय झाला? म्हणजे देव हे बघतो का रे बाबा, मी जे तुला दिलं याद्वारे तू कोणाचा गौरव केला पाहिजे. पण तुला आता अशा गोष्टी सुचतात का त्याद्वारे देवाचा गौरव होणे पण अनादर होतो. प्लीज बोला, कळतंय? देवाने त्याला वाचवलं का नाही वाचवलं? मग कोणाचा गौरव केला पाहिजे होता? कोणाची महिमा केली पाहिजे होती? शेती लावली बी तर कसली लावली? प्लीज बोला, कळतंय? शेती लावली बी तर द्राक्षमाची लावली. पिलान काय झाला? झिंगला. आणि मुलांना पण काय देऊन टाकले? शाप. मग देव म्हणतो तुला वाचवलं त्या पिडापासून, त्या अरिष्टापासून. तुला काय केलं? कशासाठी वाचवलं? तू लक्ष दिलं नाही. प्लीज बोला, कळतंय? आज आम्ही सर्वांनी बाप्तिस्मा घेतलाय. किती लोकांनी घेतलाय? मग आता कोणाचा गौरव झाला पाहिजे? हा, म्हणून हरून जाऊ नका आणि नोहासारखा असं काही करू नका का त्याद्वारे अरिष्टच आमच्यावर येईल. प्लीज बोला, कळतंय? त्यांनी शेती लावली बी तर द्राक्षमाची लावली, पिला आणि झिंगला आणि मुलांना काय दिले? आणि ते शाप त्यांच्या पिढ्यांवर आले. तो एक डीपमधला विषय का त्या शापामुळे कसा पुढे प्रॉब्लेम झाला. परंतु ती अवस्था भयानक आहे का जर देव तुम्हाला वाचवतो तर यासाठी वाचवत नाही का तुम्ही मोज मस्ती करावी नंतर जाऊ. तुम्ही यासाठी देवाने वाचवलंय कारण तुमच्याद्वारे तुम्ही देवाचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. कारण आपण बाप्तिस्मा घेतो आणि पुन्हा जगात जातो, मग त्याला अर्थ राहत नाही. मग देवाने तुम्हाला का बाहेर काढलं? का आम्हाला प्रभूने नवीन जीवन दिलं? का यासाठी का आता आमचं लक्ष, आमचा केंद्रबिंदू हा प्रभू येशू ख्रिस्त असावा. प्रेज द लॉर्ड. नाही तर मग जगात आमच्यात काय फरक राहिला नाही. आम्ही फक्त एक विधी केली. कोणती विधी? बाप्तिस्म्याची. आणि आम्ही पुन्हा तिथंच आहोत. मग ते म्हणतो तू लक्ष लावलेलं नाही. लक्ष लाव का तुला प्रभूने का वेगळं केलं. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, विश्वासाने म्हणतो, तर असंच नाहीये. लक्ष लावा, फोकस क्रिएट करा स्वतःकडे का देवाने मला का वेगळं केलं, कारण ह्याद्वारे मला प्रभूचा गौरव करायचा. प्रेज द लॉर्ड. हरून जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. आरोग्य दिलं, घरी बसू नका. नोकरी दिली, नोकरीत अडकू नका. लाईफ पार्टनर दिला, लाईफ पार्टनरमध्ये अडकू नका. लेकरामध्ये अडकू नका. पण नियमितपणे कुणाचा गौरव करा, कुणाचं काम करा. कारण ज्यास तुम्ही पुढच्याच प्रभूकडे काही मागाल तर ते म्हणाल हा माझा गौरव करणारा आहे, हा हरून जाणारा नाहीये. नक्की त्याच्या प्रार्थनेला मी फळ देणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांची इच्छा का प्रार्थनेला फळ यावं. मग जो मागचा गौरव चोरलाय तो परत कोणाला द्या. हा, मागच्या गोष्टी देऊन जे हरून गेलेत तुम्ही, हरून जाऊ नका प्लीज. प्रभूची गरज आहे. प्रभूची काय आहे? हा, खूप गरज आहे प्रभूची. आज आम्हाला सगळं ओके वाटतंय ना म्हणून काही नाही, पण उद्याचा दिवस कसा असेल आम्हाला माहीत नाही. म्हणून उद्यासाठी आज तुमचा प्रभूला द्या, म्हणजे तुमच्या उद्या परमेश्वर तुमचं संरक्षण करणार. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, देणार का देवाला गौरव? धन्यवाद प्रभू येशू. देवा तू अद्भुत परमेश्वर आहे, उत्तम देव आहे प्रभू. देवा तू हे वचन का पाठवलं? जे टी व्हीवर पाहतायत, यूट्यूब फेसबुकवर पाहतायत, देवाला तुम्हाला अधिक द्यायचं आहे. आणि देवाने तुम्हाला यासाठी दिलं का देवाची इच्छा होती का तू पुन्हा येऊन मला मिळावा, पण तू हरून गेलास. पण जर हा संदेश तू आज ऐकत आहे, देव म्हणतो पुन्हा परत ये. जे तुला दिलं तुझ्या हिशोबाने खूप आहे, पण ते म्हणतो माझ्या नजरेने ते अल्प आहे. मी तुला खूप काही देईल, तू फक्त सुरुवात पाहिली तेवढ्यातच तू खुश झालास. नाही, परमेश्वर अगाध आहे, अद्भुत आहे. त्याची इच्छा काय तुला मिळावं. पण ते म्हणतो त्या 9 लोकांपैकी तू होऊ नको, त्या परक्या शंभरोण्याप्रमाणे तू हो, जो परत आला माझ्या गौरवासाठी, जो हरून गेला नाही. अशा लोकांना प्रभू शोधतो. प्रभू म्हणतो ते लोक मला पाहिजेत, जे लोक त्या शंभरोण्याप्रमाणे आहेत, का जे आरोग्य दिल्यानंतर गप बसत नाही पण देवाचा गौरव करतात. ज्यांना घर दिलं नंतर ते घरामागं लपत नाही पण देवाच्या गौरवला येतात. ज्यांना नोकरी दिली ते म्हणतात पगार कट जरी तरी झाला चालेल पण मी देवाच्या गौरवला येणार. अशा लोकांना प्रभू शोधतो. अशा लोकात परमेश्वर आनंदी होणार. ते म्हणतो माझा गौरव कुठे?
हरून जाऊ नकोस. तुला माझी गरज लागणार आहे. तुला मला अजून द्यायचं. देवाचा गौरव कर. त्याच्या भक्तीमध्ये प्रामाणिक राहा. रोजची प्रार्थना कर. रोजचं अन्न खा. देवाला गौरव दे. जे काही देवाने तुला दिलंय त्याद्वारे तू लांब जाऊ नको. त्याद्वारे अधिक देवाजवळ ये. देवाला ओळखून घे. देवाला समज आणि प्रभूचा गौरव कर. कारण आपले हात उभारूया. हात उभारूया. दादाची कृपा तुझ्यावर आम्ही केली. बाबा त्याच्यात मला हरवायचं नाही. देवा मी आज कमी पडतोय. देवा मग मला परमेश्वर त्या गोष्टीतून बाहेर काढ. प्रभू आता मला फक्त माझ्या कामात हरवायचं नाही. प्रभू फक्त मला घरी बसायचं नाही. मला इतर कामात रम्य व्हायचं नाही. देवाचं जीवन तू मला दिलं. ह्याद्वारे मला तुझा गौरव करायचा. कारण देवा त्या 9 लोकांकडून तुला अपेक्षा होती आणि आज तीच अपेक्षा प्रभू आमच्याकडून तुला आहे. माझा गौरव कोठे. प्रभू मला गौरव द्यायचा. धन्यवाद तू माझ्याशी बोलला. कारण देवा तुला मला अधिक द्यायचं. प्रभू मी तुझ्या वाचनाप्रमाणे करणार. मला बळ दे पिता. असं नाही का प्रभू मी निश्चय करत नाही, पण अनेकदा मी विसरून जातो. मी हारून जातो पित्या. मला मदत कर माझ्या देवा. हे पवित्र आत्मा मला सहाय्य कर. मला जागा कर. मला आठवण दे पित्या. मला आकर्षित कर. मला ओढून घे तुझ्याकडे पित्या. आणि देवा तुझ्या माझ्यात तुझा गौरव होते. देवा सर्व तुझी कृपा तुझी स्वीकार. यांना आवेशी कर पित्या. आणि देवा तुझा महिमा. पुन्हा एकदा प्रभूच्या लाईव्ह पाहतात. सर्वांना आशीर्वाद कर पित्या. आवेशी असू दे पित्या. देवा तुझा महिमा. प्रभू येशू नावाने मागतो, स्वीकारतो.